कलर्स मराठी वाहिनीवरील कीर्तीचा वनवावरी पेटला या मालिकेच्या 21 मार्चच्या भागात विद्याधर सावित्रीला बोलतो, अर्जुन मला सांगत होता तुम्ही दोघे हे सगळं नाटक करताय, त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे असं परक्यासारखं तो तुमच्यासोबत बोलतो ते फक्त मजबुरी म्हणून. मला अर्जुनच्या बोलण्यावरून असं जाणवलं की त्याला या घरात पुन्हा यायचं आहे आणि त्याचं बोलणं जर खरं असेल ना तर आपण लवकरात लवकर अर्जुनला या घरात परत घेऊन येऊ. विद्याधरचं हे बोलणं सावित्रीलाही खरं वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी सावित्री कारखान्यातील गोठ्याच्या उद्घाटनाचा मान नंदाला देत तिला आमंत्रण देते आणि मूर्ख नंदालाही आपल्या हातून उद्घाटन होणार हे ऐकून फारच आनंद होतो. आणि तिथे बसलेल्या शालिनीला या गोष्टीचं वाईट वाटावं यासाठी नंदा मुद्दाम उद्घाटनाचा मिळालेला मान मिरवण्याचाही प्रयत्न करते. मग त्यानंतर कारखान्यात गेल्यावर सावी अर्जुनला तिच्या कॅबिनमध्ये बोलवते आणि विद्याधरला तू आपल्याबद्दल काही सांगितलं होतंस का असं विचारते. त्यावर अर्जुन मी त्याच्याजवळ आपल्याबद्दल काहीही खुलासा न केल्याचं सांगतो. मात्र यावरून विद्याधर दादा किती चांगला आहे आणि त्याला आपल्या दोघांना एकत्र बघायचंय असा गैरसमज अर्जुन आणि सावीला होतो. तिकडे विशंभर मनालीला भेटतो तेव्हा मनाली त्याला सांगते, अर्जुन हळूहळू माझ्याजवळ यायला लागलाय, त्याला मी हवीशी वाटतेय. आता लवकरच मी त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणार आहे आणि मग त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असेल आणि सावित्री त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. मनालीचं हे बोलणं ऐकून विशंभर फारच खुश होतो आणि विद्याधरला जाऊन सांगतो. त्यावर मग विद्याधर बोलतो, मामा तू ही जी प्यादी पाळून ठेवली आहेस ना, हीच आपल्याला हत्ती घोड्याच्या लढाईत बळी द्यायला उपयोगी पडणार. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला कळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. तोवर तुम्ही पाहत राहा कीर्तीचा वनवावरी पेटला रात्री 10 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.